श्री स्वामी समर्थ आजपासून श्रावण महिना संपेपर्यंत आपल्याला घरामध्ये चुकूनही या दोन भाज्या बनवायच्या नाहीत किंवा खायच्या सुद्धा नाही। जर कळत नकळत आपल्याकडनं या भाज्यांचं सेवन केलं गेलं तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या रुष्ट होईल आणि आपल्या जीवनामध्ये गरिबी आणि दारिद्र्य हे येऊ शकतं। संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला चुकूनही मांसाहार हे करायचं नाही। मांस, मच्छी, मटण, मदिराचं सेवन हे करायचं नाही। तसेच आपल्याला कांदा आणि लसूणचं सेवन सुद्धा करायचं नाही, कारण कांदा आणि लसूण हा तामसी पदार्थामध्ये येतो। त्याचबरोबर तुम्ही व्रत करत असाल आणि फलाहार करत असतील तर त्यामध्ये तुम्हाला फणसाचं सेवन हे करायचं नाही, कारण फणस हे तामसी पदार्थामध्ये येतं। तसेच आपल्याला या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये वांग्याच्या भाजीचं तसेच मुळ्याच्या भाजीचं सेवन हे करायचं नाही। तसेच दह्यापासून बनलेल्या कोणत्याही पदार्थाचं आपल्याला सेवन हे करायचं नाही। दह्याचं सेवन केल्यामुळे आपल्याला धनाची हानीही होऊ शकते। तसेच तुम्ही सोमवारचं व्रत करत असाल तर त्यामध्ये तुम्हाला चुकूनही भगर म्हणजेच वरईचं सेवन हे करायचं नाही आहे।